मुंबईच्या तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढतोच आहे. वाढलेलं तापमान आणि वाढत असलेली आर्द्रता यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील उन्हाचा त्रास असह्य होऊ लागलेला आहे. दरम्यान रविवार, सोमवार आणि मंगळवारी सलग 3 दिवस मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि परिसरातील उष्णतेचा पारा चांगलाच वाढलाय. लोहगाव, कोरेगाव पार्क आणि चिंचवडमध्ये पारा 40शी पार गेलेला आहे. त्यामुळे पुणेकर गरमीनं हैराण झालेले आहेत. उन्हाचा चटका वाढू लागला असून जनजीवन होरपळून जात आहे. थंड हवेचं महाबळेश्वर सुद्धा तापलंय. तापमान 32 अंशांच्या वर गेलंय. साताऱ्यातील तापमान 38 अंशांच्या पुढे गेलंय. त्यामुळे नागरिकांची लाही होऊ लागली आहे. उन्हाची काहिली दिवसेंदिवस वाढत असताना लातूर शहरासह जिल्ह्यात सध्या कलिंगडाला मोठी मागणी आहे. कलिंगडाचं उत्पादन अधिक झाल्यामुळे बाजारात अत्यल्प दर आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय. जागतिक महिला दिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचं अनुदान हस्तांतरित केलं जाईल असं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केलं होतं. पण महिला दिनी 2.5 कोटी रुपयांच्या खात्यात फेब्रुवारीचं अनुदान हस्तांतरित करण्यात आलं. येत्या 2 दिवसात मार्चचं अनुदान हस्तांतरित करण्यात येणार आहे. माढाच्या नाशिक मंडळाला 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या 502 घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. सोडतीच्या वेळापत्रकानुसार शुक्रवार 7 मार्च रोजी अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया संपुष्टात येणार होती. मात्र काही कारणानं आता या प्रक्रियेला 21 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्याकरता राज्य शासनानं सगळ्या महापालिकांना मार्गदर्शक नियमावली जाहीर केलेली आहे. उच्च न्यायालयानं सुद्धा अनधिकृत बांधकामांना वीज आणि नळजोडणी न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. महिला दिनाच्या पर्वावर दिल्लीतील भाजप सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांना दरमहा 2500 रुपये देणाऱ्या महिला समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीची घोषणा केली आहे. अमरावती बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 7005 क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला सर्वसाधारण 5269 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर किमान 5100 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. लाल कांदा दरात पुन्हा सोलापूर आणि लासलगाव बाजारात घसरण दिसून आली. सोलापूर बाजारात 200 रुपये तर लासलगाव बाजारात 300 रुपयांची घसरण झाली. लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 15,925 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण 2,786 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था झाली आहे. जवळपास 441 शाळांच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत, तर 380 शाळांना क्रीडांगणं नाही आहेत, तर तब्बल 1000 शिक्षकांची जिल्ह्यात गरज आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांच्या नातवाचा शाही विवाह सोहळा अकलूजमध्ये पार पडला. यावेळी विवाह सोहळ्याला शरद पवार, शाहू महाराज, जयंत पाटील उपस्थित होते. मात्र भाजपच्या नेत्यांची उपस्थिती नसल्यानं चर्चांना उधाण आलं. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून कालव्याद्वारे नदीपात्रात पाणी सोडून नासाडी सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. यावरून या प्रकल्पावर अवलंबून असणारे शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत. निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. राज्यात जीपीएसचा आणखी एक मृत्यू झालाय. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात जीपीएसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 12 वर गेली आहे, तर रुग्णसंख्या 225 वर गेली. जीबीएस उद्रेका प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेनं केलेल्या उपाययोजनांबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं विचारणा केली आहे. या दोन्ही महापालिकांना एनजीटीनं नोटीस बजावली असून 4 आठवड्यांमध्ये उत्तर द्यायला सांगितलं आहे. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली असून गेली 3 वर्ष देशातील सगळ्यात श्रीमंत महापालिकेमध्ये प्रशासकांची राजवट सुरू आहे. गेले 3 वर्ष महापालिकेचा कारभार लोकप्रतिनिधींशिवाय सुरू आहे. महापालिकेची निवडणूक आता आणखी पुढे ढकलली असून आणखी किमान 6 ते 7 महिने प्रशासक राजवटच राहण्याची शक्यता आहे. नवी मुंबईकरांना मालमत्ता कर ऑनलाईन भरताना अनेक तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. या अडचणी सोडवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं भारत बिल पेमेंट सिस्टम ही प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.
महसूल वाढीसाठी पालिकेच्या मालकीच्या जागांचा लिलाव करण्याकरता जारी केलेल्या निवेदनाला विकासकांकडून प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे पालिकेने या भूखंडाच्या लिलावाकरता अखेर पुनर्निविदा काढली आहे। या लिलाव प्रक्रियेकरता 3 पैकी मलबार हिलची जागा वगळून उर्वरित 2 जागांकरता निविदा काढण्यात आली। ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्यासाठी महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे। त्यानुसार ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे। यातून ग्राहकांना प्रत्येक महिन्याला बक्षीस मिळणार आहे। पुणे शहराची तहान वाढत असताना दुसरीकडे मुळशी धरणातून 5 टीएमसी पाणी कोटा मंजूर व्हावा यासाठी प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित आहे। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडचीही भविष्यातील वाढ पाहता शहरालाही मुळशीचं पाणी मिळावं अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे। आज मनसेचा वर्धापन दिन आहे। पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये वर्धापन दिन साजरा होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यामध्ये राज्यभरातील मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। बीडच्या मसाजोग गावातून निघालेल्या काँग्रेसच्या सद्भावना यात्रेचा आज दुसरा दिवस आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये काढलेल्या यात्रेत शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। ठाकरे गटाचा आज ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर आयोजित करण्यात आलं। या शिबिरात उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केलं। पक्ष मजबूत करण्याच्या उद्देशानं निर्धार शिबिर आयोजित करण्यात आलं। बीडमधील शिरूर कासार इथं बंदची हाक देण्यात आली। तालुक्यातील व्यक्तीला खोक्या बसल्यानं मारहाण केल्यानं त्याला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीकरता बंदची हाक देण्यात आली। यावेळी पोलीस स्थानकावर आक्रोश मोर्चा काढणार आहोत। यात ओबीसी नेतेही सहभागी होणार आहेत अशी शक्यता आहे। आंतरधर्मीय विवाह रोखण्याकरता नव्हे तर विशिष्ट हेतून आंतरधर्मीय विवाह केले जात असल्याच्या असंख्य घटना उघडकीस आलेल्या आहेत। त्यामुळे सरकार लव्ह जिहाद विषयी कठोर भूमिका घेणार असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। सातारा जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत। काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। जळगावच्या नशिराबाद गावातील आठवडे बाजारात अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षात गॅस भरत असताना पोलिसांनी तरुणाला अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 18 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। महाड तालुक्यामध्ये एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झालेला आहे। अपघातात जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। पुण्यामध्ये मध्यधुंद अवस्थेत भर रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजानं माफी मागितली। शास्त्री नगर भागात भर रस्त्यात गौरव आहुजानं मध्यधुंद अवस्थेमध्ये अश्लील चाळे केले। महिलांच्या समोरच त्याने लघुशंका केली। या प्रकरणानंतर सगळ्या स्तरातून गौरवच्या कृत्याचा निषेध करण्यात आला। त्यानंतर आता आरोपी गौरव आहुजा यांना माफी मागितलेली आहे। आरोपी गौरव आहुजा बॅस्टिन पबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी करत होता असं समोर आलंय। या प्रकरणातील दुसरा आरोपी भाग्येश ओसवाल यालाही अटक करण्यात आली आहे। आरोपी गौरव आहुजावर याआधी क्रिकेट सट्टेबाजी खंडणी तुरुंगवास या प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी याबाबतची माहिती दिली। गौरववर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला। सीआयडीनं कराड गँगच्या हत्यारांची चित्र रेखाटून दोषारोप पत्रामध्ये सादर केली आहेत। देशमुखांच्या अंगावरील 150 जखमा याच हत्यारांनी केल्या। गॅसच्या पाईपला वळवून मूठ तयार केली होती। लोखंडी पाईपला क्लच वायर लावले होते। नराधमांनी याच हत्यारांनी देशमुखांना मारहाण केली होती।